सर्वकार्येषु सर्वदा ओम गणान गणपती तुम्ही 14 विद्येची सारथी जती सतीषु कैलासपती काले विघ्नमहारुद्रं बलभीमारुतं तुम्ही निवारत मनोजवं मारुततुल्यवेगं चित्रेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठमातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणता निपुणाथा तुम्हाला जालिंदर सुता शरण शरणता निपुणाथा तुम्हाला जालिंदर सुता काय भक्तीच्या त्या वाटा हे श्री गुरुदत्ता दिगंबरावदूता रुक्मिणी वरा कमलकांता चानूर मर्दना हे वसुदेव सुता देवं कंसचानूरमर्दनं देवी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेव सुता कंसारितु जगत्राया हे वसुदेवा जगदीशा शेषशयनी हलधरद्रात्रा हे भावप्रिया सुदर्शन दर्शिता द्रौपदी लजा रक्षण करता पाठी राखा मिरविसी जैसा पांडवाचा पाठी राखा तैसा मिरविसी मम दोदिका जैसा पांडवाचा पाठी राखा तैसा मिरवी मम दोदिका वसुदेव सुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरो भक्तिसारग्रन्थय कौतुका वाग्वरदा म्हणविसी मागीला द्याई कथना त्वा भेटविले गोरख कानिपनंदन तरी होऊन उपरी दोघांमध्ये आता नमू माझ्या सद्गुरुशी जो राहिला गिरनार पर्वती नमन माझे दिगंबरा नमन माझे दिगंबरा जो राहिलास गिरणारी खरा आता नमो त्या जगदंबेसी जिने केली वस्ती म्हैसमाळ डोंगरासी अशा त्या गिरिजे मातेला नमन माझे त्याच डोंगरामध्ये राहिले गोरक्षनाथ गोरक्ष बिब्बी तया म्हणत गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे तुमचे हात कोण कोण देतं बघू तरी 10 वाजेपर्यंत माझ्या भोळ्या रे शंकरा, माझ्या भोळ्या रे शंकरा
मागील अध्यायामध्ये काय झालं तर म्हणे गोरक्षणात आणि कानिकनाथाचं भांडण झालं. झगडा होणं महत्वाचा होता कारण का तुझं कारण लाभ मजला मजला मज कारण लाभ तुझला. आणि आता बघा माय बापांनो सांगितलं तुझं कारण लाभ मजला मज कारण लाभ तुझला. शांति बनाए रखना जरूरी है. अगर आपको सुनना है किसी से अगर कुछ लेना है तो शांति बनाना जरूरी है. सुट्टा माईक घेऊच नका खाली टाकून द्या. सुट्टा माईक सुट्टा माईक तू खाली टाकून द्या. चल तर काय सांगितलं शांती कथा पूर्ण होण्याच्या मार्गावर काही नाही. कारण खूप माग आहे आपण आणि आपल्याला जायचं पुढं आहे. बाजारात घ्यायची जर आंबाड्याची भाजी तर मिळते मेथीची भाजी. काय मिळतं ती मिळतच नाही. का मिळत नाही तर ओरिजिनल वनस्पती कोणी द्यायला असं. गोरक्षनाथ बाबा पिडोरी बांधावर बारबार हात नका लावू. पडला तरी चालेल तुम्ही पुढे पुढे या काय हरकत नाही. आता एकीकडे महाराज सांगतात भेट झाली भांडण झालं दोघांची आता तुटवी झाली. गोरक्षनाथ बाबा श्री राज्याकडे निघाले आणि इकडे कानिकनाथ महाराज त्या म्हणे कुणीकडं गौड बंगाल हिरापट्टण गावाकडं निघाले. कशी निघाले मार्गे हळूहळू चाला मुखाने नाथ बोला. 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 मार्गे हळूहळू चाला
करते हो? इतना बड़ा कोई साधु होता है क्या? इतना बड़ा कोई साधु नहीं होता है. एवढा मोठा कुठे साधू असतो का? त्याच्याजवळ खरंच एवढा असेल का? त्याच्याजवळ खरंच एवढी संपदा असेल का? शिपाई सांगू लागले, महाराज वार्ता एकदम सत्य आहे. आणि खूप मोठा साधू त्या गावाच्या कडेला आपल्या राजाच्या राजवाड्याच्या बाजूला येऊन बसलेला आहे. तिला खूप अशा अन्नदान चाललेलं आहे. खूप मोठं भाग्यदायी त्या ज्या जागेवर महाराज थांबले. आणि असं करत करत आता काय झालं, गोपीचंद राजाला लालसा झाली. लालचावले म्हणा, लालचावले मनाशिवाय गोडी लागणार. वाचावली मन लागली से गोडी राजानं सुद्धा काय केलं, आपले भालदार चौधर संगतीला घेतले. हे मोठी बुंदी उद्या घेतली संग. पंक्तीला काय म्हणे, मस्त पैकी मसाले भात घेतला म्हणे. छान प्रकारे असं भोजन पचपक्वान्नाचं बनवून त्या महाराजांच्या स्वागताला निघाले. कोण? फुलाचा हार संगे घेतला गोपीचंद राजा आणि जातोय. सादर प्रणाम करतोय, पायावर लोळतोय. बोला चैतन्य कानिवनाथ भगवान जय. कानिवनाथ कानिवनाथ. आणि अशा प्रकारे गाजावाजा जय जयकारामध्ये स्वागत झालं. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम 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 स्वागतम नाथा सुस्वागतम 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 गोपीचंद राजाने कानिवडा गावाचं स्वागत केलं. महाराजांना राजा पाहिल्याबरोबर डोळे लालबुंद झालेले होते. महाराजांचा सीना ताणलेला होता. असं वाटत होतं गोपीचंदाला धरावं, व्यर्थित गाडावं, याचा खिम्मा करावा. परंतु काय करावं, माझी आई माझे नाथ माऊली यांनी
शेवटी ती जागा लवकर सापडणार नाही, वेळ लागेल. मग महाराजांनी त्याला म्हटले, बाबा कोण आहेस तू? सगळे जाणणारे होते तरी बघा त्याला विचारलं कोण आणि काय. सांगितलं मी मैनाकिनीचा पुत्र गोपीचंद राजा. आता ओळख पटलेली आहे. परंतु महाराजांनी विचारलं इकडं कुणीकडे येणं केलं? म्हणे माझ्या शिष्याने मला सांगितलं खूप मोठा साधू गावात आला, 700 कटक शिष्य, भालदा चौकार. आणि एवढं असताना मला असं वाटलं महाराज तुम्हाला आलिंगन द्यावं, तुम्हाला मिठी मारावी, बोलावा विठ्ठल आणि पहावा बी. नाथाच्या आशीर्वादानं आणि तुम्हा सर्व श्रोत्या मायबापांच्या कृपेनं कमीत कमी 1.25 महिना बोलू, 1 अध्याय कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 1 वर्ष घेता आली मिठीचा अवकाश. येणे सोसे मन झाले हाव भरी. म्हणे मला असं वाटलं महाराज तुमचं वैभव पाहिला, तुमचं एवढं. बऱ्याचदा भक्त्याला लोक काय करतात, भालतात. भक्ता ज्याच्या माग 2-4 फॉर्च्युनर गाड्या, जो पुढारी गावात येईल आणि त्याच्या माग जर मोठमोठ्याला 30-40 लाखाच्या जर गाड्या दिसल्या ना, तर निश्चित आपले लोक त्याच्या मागे पळल्याशिवाय. आणि एखादा जर गावातला जर सदस्य निवडणुकीसाठी बनायला आणि त्याला नुसते हात जोडले ना, तर त्याच्याकडे कोणी पाहणार. कारण आपल्याला भक्त्याची जास्त हास लागलेली आहे. बापांनो, आणि मग आता गोपीचंद राजाने असं म्हणणं चालू केल्याच्या नंतर महाराज बोलू काय लागले. अरे म्हणे गोपीचंद राजा पुढे सांग काय म्हणतोस. तर म्हणे देवा मला असं वाटतं तुम्ही आमच्या गावात आले, तुम्ही आम्हाला कान मंत्र द्यावा, तुम्ही आम्हाला शिष्य बनून घ्यावं. काय बनून घ्यावं? शिष्य बनून घ्यावं. महाराजांना इतका राग होता त्या गोपीचंद राजाचा, मायबापांनो इतका राग होता, असं वाटत होत मी आधीच बोलून गेलो. परंतु काय करावं महाराज सहज बोलले. अरे नालायका, मला गुरु करू पहासी, माझा गुरु घातला करतीसी. अरे मुझे गुरु करना चाहता है, लेकिन तूने तो मेरा गुरु उस गलती में डाल दिया है. अरे जो मेरा भगवान, जो मेरा सब कुछ है, तूने तो उसको जमीन के अंदर लिटा दिया. लेकिन देखो गोपीचंद राजा को सुनाते हैं भगवान उसको तेरा कर्म अच्छा होगा पिछला, काहीतरी तुझे कर्म चांगले असतील नालायका, नाहीतर माझा गुरु असा आहे
पाटलीचा पुत्र असा तो जालिंद्रनाथ म्हणे काहीतरी तुझं पूर्वीचं कर्म चांगलं असावं, नाहीतर माझा गुरु न तुला एका क्षणाचा भस्म केला असत. असं मायबापांनो बघा, चालता चालता महाराजांनी त्या गोपीचंद राजाला समजावून सांगितलं आणि लन बघीनं जाऊन त्या आता मंगळ गल्ली कुठं स्थानाकडे जाणार, परंतु त्या आधी पूर्ण विधी कशी करावी महाराजांनी विचार केला. तितक्यात मैनावती राणी त्या ठिकाणी आलेली आहे. मैनावती राणीला म्हणजे त्या गोपीचंद राजाच्या आईला सगळी वार्ता कळालेली आहे. आई पुंदू पुंदू रडत होती, या माझ्या मुलांनी काय पाप केलं. अरे ज्या गुरुच्या डोक्यावर वरच्या वर भारा साक्षात वायू भगवंत वाहून घेत होता आणि त्याच जालिंद्रनाथाला माझ्या पुत्रांनी नालायकांनी काय केलं म्हणे गर्दीत करून टाकलं. आणि त्या महाराजांची विनंती करू लागली, महाराज हे कानिपनाथा, मी त्या जालिंद्रनाथाची तृतीय शिष्य आहे, मी तुझी गुरु बहीण आहे. बघा गुरु बहीण, कारण कानिपनाथाच्या नंतर जर जालिंद्रनाथ बाबांनी कोणाला मंत्र दिला असेल तर तो मैनाकिनी राणीला. गुरु करा शिष्यतत्व असणारी ती लेक म्हणजे माझी बहीण आणि त्या बहिणीचा हा मुलगा. आता महाराजांना काय झालं, पुढे आड मागवीर मारता येईना पण मारून देता बी येईना. क्यों आणि का तर सांगितलं मारता येत नाही. बहिणीचा मुलगा तो भाषा झाला आणि महाराजांनी आता त्या भाषाला वाचण्यासाठी 5 कर्दम पुतळे तयार केले. पंचधातूचे ते पुतळे तयार करून पूर्ण विधियुक्त आता त्या जागेवर जाऊन उभे राहिलेले आहे. महाराजांनी अलग निरंजनचा घोष केला. अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग
आहे. कारण माझरला बी आता 12 वर्ष पूर्ण झाले होते गावात येऊन. त्या गर्दीत राहून मांजरला बी निघायचं हा असं एकदम उत्सुकता झाली होती. बघा आपण आज सोमया यज्ञ केला. यज्ञाला कोण कोण होतं बसलेलं त्यांनी वर हात करा नाही तर उभं राहा जागेवर हात. योगा योग विधी यज्ञ सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावी गुण देव नकळी संजय गुरुविना अनुभव कैसा कळे. अनुभवाशिवाय काहीच खरं नाही. महाराज तो अग्निदेव काही मिनिटात कारण तुमच्या या गावामध्ये त्या मोबाच्या कार्यासाठी अग्निदेव सुद्धा काय म्हणे आता किती सेकंद झाला मिनिटं लागले का बाबा टोपीवाले. काही मिनिटात काही क्षणात महाराज नवे 1 2 3 4 1 2 3 4 कारण गावच तसं आहे पुण्यभूमीच हातकणू. आणि म्हणून राहून राहून बघा साक्षात तो अग्निदेव सुद्धा तुमच्या गावात येण्यासाठी इतका आनंदित होता. माय बापांनो तुम्हाला काय सांगावं ही थोर पुण्य पूर्वी जन्माची या गावाची असावी. म्हणून बघा या हातनूर गावामध्ये कुठलाही विलंब न लावता महाराज पधारलेले आहे. कथावाले बाबा सुद्धा कुठलेही हो बरजबरीच आणि गायनाचार्य सुद्धा बघा इतके स्फूर्त आहे. सुंदर असे पेटी मास्तर साथ देणारे आमचे शेजूर भाऊ त्यांचेच छोटे बंधू सुंदर पैकी असे मुलं गाणारे. कोणालाही काही सांगितलं नाही नुसतं वाजवारे टाळ्यात मिळेल नाही. कोणाचं काही कोणाला कळेल ना. असं तर काही चाललं नाही ना खाली तुझं माझं कळे ना. काहीतरी मालिकाचं नाही मला काही या पाहिल्याशिवाय हरी बोल तुझं माझं कळे ना. तुझ्या वाचून काय असो माय बापांनो. अशा वेळेस त्या कानिफनाथाच्या मनात विचार आला आपले गुरु महाराज इतके जाज्वल आहे. जय जय गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय ब्रह्मदल गुरु जय जय ब्रह्म गुरु परब्रह्म सद्गुरु. पण असे ठिकाणी बाबाने विचार केला
असाच आहे. आणि गुरु महाराज काही साधारण नव्हे, काही क्षणात भस्म करून टाकील. वर निघल्याबरोबर गुरु महाराज काय करील आता म्हणे, त्या गोपीचंद राजाला जाळून खाक करून टाकतील. म्हणून पंचधातूचे कदम पुतळे त्या कशापासून बनवले, तर गव्हाच्या पिठापासून बनवले. माय बापांनो, जेवढा गोपीचंद राजा होता ना, तेवढाच मोठा कर्दम पुतळा बनवायचा, त्याच्यामध्ये पंचधातू घालायचा, त्याला हळद कुंकू लावायची. आणि आता इकडे पुजारी टिकवा पावडा धुवून ठेवलेला आहे. दर्शन चालू झालं. गोपीचंद राजाला सांगितलं, अलग निरंजन म्हण. अलग निरंजन, अशा प्रकारे काय झालं आता, यांनी त्या टिकव्याचा घाव घालावं, घालून म्हणावं कोण, यांनी म्हणावं मी गोपीचंद राजा आहे. आणि त्या कर्दम पुतळ्याच्या पाठीमागे उभं राहावं, पुतळा पुढे उभा करावा. आणि येणं कुदळीचा घाव घालताच काय म्हणावं, मी गोपीचंद आहे. एका क्षणात तो कर्दम पुतळा आता काय व्हायचा, भस्म होऊन जायचं. असा भस्म झाल्याच्या नंतर पहिला पुतळा, दुसरा पुतळा, तिसरा पुतळा, चौथा बी पुतळा, पाचवा बी तो पुतळा. आता संपल्याच्या नंतर महाराजांच्या लक्षात आलं, याला कोणीतरी वाचत आहे. अन्यथा 5 वेळेस माझा श्राप पडल्यावर चांगलं वाचणार नाही. हा तर म्हणे गोपीचंद एका राणीचा मुलगा. काय माय बापांनो बघा, म्हणून गुरु कसा असावा मी सतत म्हणतो भजन तुमच्या ज्ञानासाठी. परंतु नुसतं भजन म्हणूनच आपला काही उपयोग होणार नाही, कारण आपल्याला पुढे जायचंय. आता गुरु करावा बळकटन त्याचे मग धरावे. हा, आता तुम्हाला गुरु कळाला का, पण गुरु कळाला का पहिला हात वर करून सांगा. ज्याला ज्याला कळाला तेनीच करा. गुरु ज्याला ज्याला कळाला, सद्गुरु अशा प्रकारे महाराज आता महाराजांनी सांगितलं तुला कोण वाचवत आहे, तर सांगितलं नाथ तुमचे कानिपणात. आणि लगेच महाराज एक बीज मंत्र जपतात आणि त्या गर्दीतून बाहेर येतात. किती वर्ष आता तपश्चर्या झाली, 12 वर्ष. आणि आता महाराज त्या मैनाकिनीच्या वाड्याला जात आहे, पाहुणचार होत आहे. काय आणि बघा आता मागची कॅसेट सगळे त्या लुमावती राणीनं गोपीचंद राजाला जे फसवलं होतं ते सगळं आता माहीत झालेलं होतं. गोपीचंद राजाला गुरुचा महिमा कळालेला होता, सद्गुरु काय आहे ते बी कळालं होतं. ज्या माणसाला 12 वर्ष पुरून ठेवलं, तो माणूस 12 वर्षांना जसाचा तसा निघतोय. मायबापांनो महत्व कळण का नाही कळायचं. आज जर आपल्याला असो कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं नाही, कळालं बरेच जणांना कळालं. तरी बघा माय बापांनो, अशा प्रकारे
सांगितलं त्या गोपीचंद राजाच्या आता वाड्यात गेलेले आहे. सगळा पाहुणचार चालू झाला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला आणि आता बघा त्या गोपीचंद राजाच्या मनात आलं असा गुरु बळकट मलाच करून घ्यायचा आहे. आणि आता गोपीचंद राजाकडून नाथ दीक्षा घेतलेली आहे. कुठल्याही पत्नीला काही सांगत नाहीये. किती बायका होते त्याला? क्या बात आहे. कालचं आज बी मुलांच्या ध्यानात आहे. क्या बात आहे. आज बी मुलांच्या ध्यानात. वा वा. आणि आता मग पुढे चालून काय प्रकार झाला? सगळी वार्ता त्या राजवाड्यात पसरली. गोपीचंद राजाला नाथ दीक्षा देण्यात येत आहे. गोपीचंद राजाला कानाचे छिद्र फाडण्यात येत आहे. कानपड्या साधू बनवत आहे. संसार करून परमार्थ त्यांनी साधवलेला आहे. आणि आता तो मोक्षाच्या दरवाजाला जाणार आहे. आपल्याला सुद्धा जायचं. अवघाची संसार सुखात घरी परमार्थ साधवलेला आहे. गुरु करून घेतला आणि गुरुची दीक्षा होताच त्या गुरुने काय केलं ना बाबांनी? गोपीचंद राजाला सांगितलं, बाळा दीक्षा घ्यायची कोणती? ब्रह्मचारी व्हायचं का? संन्यासी व्हायचं का? ग्रहस्थी राहायचं का? वानप्रस्थ आश्रमामध्ये जायचं का? तुम्ही म्हणाल बाबा त्याचं तर लग्न झाल्यावर तर ब्रह्मचारी कसं होईल? तर परपंच कमी राही त्यात मोकळा.
कृष्ण भगवंतानं सांगितलेलं आहे गीतेमध्ये, मी ब्रह्मचारी आहे. पण कोण? जो परपंच विषय भोगात अडकत नाही, जो त्याच्यात राहत नाही, त्याच्यातून मोकळा असतो, विलप्त असतो, त्याला कुठला अनापाठी मागा नसतो. अन्हा मुलांना असं येतं बघा, धनी एक साबण अन्हा. खूप काही आहे म्हणायसारखं, परंतु आपला वेळ खूप कमी आहे. वेळेच्या अभावी आपल्याला कुणीकडे जाता येईना. स्टेशन पळणं गरजेचं झालं. किती पळावं. बाबांना सांगितलं तुला आता व्यसन आहे. किती जरी पळाला तर तिथपर्यंत नाही माय बापांना पोचू शकत. आणि मग अशा प्रकारे गोपीचंद राजानं सांगितलं, प्रभू मला तुमच्याच सारखं संन्यासी बनायचं आहे, साधू बनायचं आहे, ब्रह्मचारी बनायचं आहे. लगेच महाराज तिथं काही विलंब नव्हता. क्षण लावला, डोळा नाही मिटवला आणि एक मंत्र जप केला आणि असं केलं महाराजांनी. शिंगी शैलीशीर जटा, जोली भगवा देश, बन गए गोपीचंद साधू के वेश. झाले साधू. आता काय? आता दिली कुबडी फावडी, गळ्यामध्ये 2-2 जोडी. एकीकडे सांगितलं ज्या घरी गेला त्या घरी रक्षा दे, एका याच्यामध्ये झोळीमध्ये म्हणे भिक्षा घे. पहिला घ्यायचं आणि मगच द्यायचं. पहिला काय घ्यायचं? भिक्षा घ्यायची. ज्या माईने तुला भिक्षा दिली नाही त्या माईला तू काही रक्षा द्यायची. ज्या दादाला तुला दक्षिणा दिली नाही त्या दादाचं तो काही बघायचं. हो माय बापांना बघा, नाथांनी सुद्धा सांगितलं होतं त्यावेळेस गोपीचंद राजाला, भिक्षा दिली म्हणजे रक्षा करावाच लागेल. ज्या घरचा खावा पोळी त्या घरची वाजावी टाळी, ज्या घरचं खावं मीठ त्या घरचं काम करावं लागेल आपल्याला नीट. लेकिन इसके लिए धर्म अच्छा होना, उसका कर्म अच्छा होना. नहीं तो कुछ ऐसे भी है, कुत्ते के जैसे दूध मिलाते हैं, जहाँ खाते हैं. आगे नहीं कहता मैं, आपको सब मालूम ही है. सांगितलं बाबा, ज्या माईच्या घरून भिक्षा घेतली, ज्या दादाच्या घरून भिक्षा घेतली, त्यांना आपल्या या नाथ नावाची रक्षा दिल्याशिवाय राहू नको. परंतु सुरुवात कुठून करशील तर ज्या राणीनं माझ्या गुरुला 12 वर्ष त्या गर्दीत घालायला लावलं, पहिली भिक्षा तिची. भिक्षा कोणती? जोली भर के लाना बेटा, जोली भर के लाना, जोली भर के लाना बेटा, जोली भर के लाना, जोली भर के लाना बेटा, जोली भर के लाना, जोली भर के लाना बेटा, जोली भर के लाना, जोली भर के लाना बेटा, जोली भर के लाना, जोली भर के लाना बेटा. बघा सांगितलं, जोली भरून आणायची भिक्षा. पूर्ण येत्यावर का सगळे काय नाही, परंतु वेळ नाही. जोली भर के लाना बेटा, जोली भर के लाना, किसी गांव खेड़े में मत जाना, अनाज तो जरूर लाना. बघा नाथजी कसे होते. किसी गांव खेड़े में मत जाना बेटा, जोली भर के लाना, अनाज तो लाना, किसी मैया को न मंगना. क्या बात है. जोली भर के